तुमचा भाऊ नाशिकला गेला भाऊ डायरेक्ट केटीएचएम कॉलेजला दुसऱ्या दिवशी म्हटलं काही विषय नाही ना. मग आपण एकटं कसं जमणार आहे. मग काय यश भाऊला पण सोबत बोलून घेतलेलं आणि यश भाऊला घेऊन डायरेक्ट निघालो भाऊ मस्त केटीएचएम कॉलेजला. तर राम राम पब्लिक, मी आहे तेजस सोनवणे. मस्तपैकी मावशीच्या इडून रेडी वगैरे होऊन निघालो भाऊ तुमचा भाऊ केटीएचएम कॉलेजला चालत होती की लिफ्टचं होती बंद. म्हटलं जाऊ दे आता जावा पायरीन, म्हटलं काही विषय नाही. मग काय त्यानंतर जाता जाता म्हटलं चला आता महादेवाचं मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघालोच होतं की ऑटोवाला भेटून गेला. ऑटोवाल्याने आपल्याला बसवलं आणि त्यानंतर पुढे जाऊन परत ऑटो थांबून दिली भाऊनी. का बरं? कारण की ना एक माणसाला त्यांनी दिलं रोड क्रॉस करून आणि तो माणूस होता आंधळा. म्हटलं काही विषय नाही, एक नंबर माणूस होता बरं का ऑटोवाला. म्हटलं काही विषय नाही ना. मग काय त्यानंतर त्या भावाने आपल्याला दिलं सोडून सीबीएसला सोडल्या नसतं डायरेक्ट यश भाऊच्या गाडीवर बसलो आणि त्यानंतर निघालो भाऊ. बोलता बोलता आमच्याकडनं एक चुकी झाली, आम्ही उड्डाणावरती चढलो. म्हटलं काही विषय नाही ना. मग काय तुमचा भाऊ थोडाफार फिरून आला भाऊ डायरेक्ट परत कॉलेजला आले ना आपल्या डॉक्युमेंट लगेच लावून घेतले. म्हटलं चला आता डॉक्युमेंट वगैरे मॅडमांकडे जमा करून देतो. मॅडमांकडे डॉक्युमेंट वगैरे जमा केले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं झालं भाऊ तुमचं ॲडमिशन, म्हणे द्या आता काउंटरला जाऊन फी जमा करून. फीचा द्यायला गेलो पण तिथे ऑनलाईन नव्हतं. मग काय चला म्हटलं यश भाऊला म्हटलं चला आता गाडी काढा पहिले ना, आपण एटीएमला जाऊन ना पहिले कॅश काढून आणू. मग काय 500-500च्या कडक कडक नोट आहे ना एकदम पटापट काढून आणल्या आणि त्यानंतर निघालो पण नाशिकच्या बाहेर. म्हटलं चला आता जाऊ कॉलेजला परत. कॉलेजला गेल्या गेल्या पाहतो भाई एटीएम कसलं. म्हटलं येतं जाऊ दे, आपली फी वगैरे जमा झाली आणि त्यानंतर ना आपलं ॲडमिशन फिक्स झालंय. म्हटलं काही विषय नाही. बघता बघता लई गर्दी होऊन गेली. म्हटलं गर्दीचं जाऊ दे, आपल्या भाऊ जायचं होतं यश भाऊच्या भट्टीवर. मग काय यश भाऊच्या भट्टीवर गेलो. आता पार्ट 3 बघायचं असेल तर नक्कीच फॉलो वगैरे करून घ्या. चला जय महाराष्ट्र.